1 मेला राजा शिवाजी रिलीज झाला त्या दिवशीपासूनच मला फर्स्ट डे फर्स्ट शोलाच जायचं होतं. पण काही मेडिकल रिझन होते त्यामुळे मी जाऊ शकले नाही आणि त्यानंतर मग आम्ही बीडला आलो. मग त्या सगळ्या गडबडीत मला राजा शिवाजी पाहायला जायचंच राहून गेलं. माझ्यासारखंच प्रियाचं सुद्धा जायचं राहिलं होतं पिक्चरला. मग आम्ही दोघींनी ठरवलं की आपण जाऊयात आणि मला खास करून बिट्टूसाठी जायचं होतं आणि सगळ्याच मुलांना हा पिक्चर दाखवण्याची आमची इच्छा होती. कारण आपल्या लेकरांना पण कळायला पाहिजे की आपला इतिहास काय आहे आणि आपल्या महाराजांनी आपल्यासाठी काय काय केले हे सगळं कळलं पाहिजे. त्यामुळे आवर्जून आम्ही सगळ्या लेकरांना घेऊन ह्या पिक्चरला गेलो होतो आणि खरंच पिक्चर इतका भारी आहे आणि खरंच अंगावरती शहारे येतील असा तो सिनेमा त्यांनी बनवलेला आहे. रितेश देशमुख आणि त्यांच्या पूर्ण फॅमिलीने इतका भारी अभिनय केलेला आहे ना या पिक्चरमध्ये. इवन म्हणजे त्यांच्या छोट्या छोट्या मुलांनी सुद्धा महाराजांचं कॅरेक्टर इतकं सुंदर साकारलं आहे ना ते बघून तर अगदीच भारी वाटतं. कारण लहान लहान मुलांना पण इतका भारी अभिनय जमतोय हे पाहून. आणि त्यानंतर मग सगळा पिक्चर पाहिला आणि शेवटचा जो अफजल खानाच्या वधाचा जो सीन आहे ना खरंच त्याने तर डोळ्यात पाणीच येतं. म्हणजे इतका डेंजर तो सीन त्यांनी दाखवलेला आहे. म्हणजे किती ह्याच्यातनं वेदनेतनं महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं हे यातून नक्कीच दिसून येतं. आणि एवढं कमी वय असतानासुद्धा इतकं मोठं पराक्रम करून दाखवणं हे पण खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यामधला ह्या पूर्ण सिनेमामधला माझा सगळ्यात फेवरेट जो सीन आहे ना तो हा आहे ज्या ठिकाणी सलमान खानची एंट्री होते जीवा महाले म्हणून. आणि ती एंट्री आणि ते सगळं पाहून ना इतकं भारी वाटत होतं ना. आणि मेन म्हणजे अंगावर तर ते इतके शहारे येत होते ना की खरंच त्या क्षणी त्या लोकांनी ते कसं सहन केलं असेल एवढं सगळं. आणि खरंच तो सीन पण खूप छान बघण्यासारखा होता. 1 मेला पिक्चर रिलीज झाला होता पण मी 19 मेला बघायला गेलो होतो. बरेच दिवस लोटले होते. सगळ्यांनी जवळपास पाहून आलते पण आमचंच राहिलं होतं. पण मग फायनली आम्हीसुद्धा तो पिक्चर पाहून आलो आणि खूप भारी पिक्चर आहे. ज्यांनी अजून पण नसेल ना पाहिला तर त्यांनी नक्की एकदा पाहून या. आणि त्यानंतर मग अचानकच आम्हाला नगरला यावं लागलं. नगरला आल्यानंतर सुद्धा मी एक पिक्चर बघितलेला आहे तो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करते. एक पिक्चर पाहिला तो शिवाजी महाराजांचा आणि दुसरा पिक्चर पाहिला तो स्वामी महाराजांचा, तो म्हणजेच देऊळ बंद 2.